कामाच्या भरात भर पयत आलो, पण असं काय झालं, नेहमीप्रमाणे आपण होता शनिवार आणि आपल्याला करायची होती मोटर चालू. घराच्या गेटाला कोंडा सुद्धा नाही आणि वावरच्या पेटीला गोदरेजचा आहे कुलूप. कुलूप गिलूप खोलून घेतलं आणि मोटरचं बटन आरामशीर दाबलं. कारण लाईनच्या कामात असं आहे, नको करू घाई, पुन्हा जन्म नाही. ट्रॅक्टरच्या जवळ गेलो म्हणजे हा शब्द लक्षातच ठेवा लागते. मग कसं एक हरभऱ्याचं झाडू पटलं आणि आपल्या फिल्टरच्या नळल्यावर धुतलं. काय पण शब्द वापरतो तू, नळला गळा सुद्धा म्हणता येत नाही का तुम्हाला? पन्नूबा तू गुच्चा बस, मला हरभरा खाऊ दे. मम्मी खातो तडलो हरभरा, कारण भूक लागेल असे खूप आपल्याला. अरे पन्या तिकडे मोटर चालू आहे ना रे भाऊ, तिकडे तर जा कोणी. बाबा पवरायचे पाण्याची वाट, पण पाण्यानं मारली मंदाच्या. या गोंधनच्या झाडा मागे होता पाई सटकेल. मग काय कुदत कुदत गेलो आणि पाई जोडून घेतला. मग आपल्या हरभऱ्याला पाणी देणं झालं चालू. इथेच माझी ड्युटी समाप्त झाली आणि मी माझ्या घराच्या रस्त्यानं लागलो. तडलोक मी जातो घरी, तडलोक मी फॉलो करून घ्या. आणि मिशो कंपनीने केला माझ्यासोबत फ्रॉड. मला सांगाल तर तुझं पार्सल येईल सोमवारी, पण शनिवारी पाठवून दिलं. काय पण 50 रुपयाचा ट्रायपॉड घेतात, त्याचा बी व्हिडिओ काढतं. लोक 10 लाखाच्या गाड्या घेतात पण त्याचा व्हिडिओ नाही टाकत. पण तू बोलू नको रे बा. 6 वाजता गोपाळ महाराजच्या दुकानात गेलो आणि 10 रुपयाचं दूध घेतलं, कारण सकाळपासून तर डोकं खूप दुखू राहिलं. आणि शिवा महाराजच्या दुकानातून एक पार्लेजीचा पुडा घेतला आणि 500 पावरची गोळी घेतली. तुम्हाला तर हे डोकं दिसतही नाही, केसाचा भार जास्त झालता म्हणून जास्त दुखत आहे. मग काय 1 वाजता वावर पाणी जायला ढकलो आणि या पोरायची 1 वाजता मीटिंग पाहून मी धापलो. तर चला तर मग आता व्हिडिओ बस इतका.